वाईट वाटत असतं. म्हणजे मी 3 वर्ष झाली आता बघतोय, विसर्जन करताना शर्मिष्ठाच्या डोळ्यातनं नेहमी पाणी असतं. तिचं आताही थोडंसं इमोशनल झाली, पण येस ते एक खूप इमोशनल मोमेंट असतो त्या गोष्टीचा, त्या वेळेचा. मी ही वही आणि पेन आणली तर हे बघ, तूच ओपन कर हे आणि बाप्पा पुढे ठेव. वा, हे असं काहीतरी मी पहिल्यांदा करते. तुला मिळणार आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. बाप्पा व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. घरात बाप्पा विराजमान असलं ना की इतकं सुंदर प्रसन्न वातावरण असतं आणि असंच वातावरण बघायला मिळतंय अभिनेत्री निर्माती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या घरी. मी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेली आहे. शर्मिष्ठाही आहेच, तिला भेटूयात, पण सगळ्यात आधी घरात शिरताच बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे मी. पण इतकी सुंदर आरास श्री अंबाबाईचं हे छान पद्धतीने हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. खूप सुंदर थीम आहे आणि बघून प्रसन्न वाटतं. आणि इकडे बाप्पाची इतकी सुंदर मूर्ती बघायला मिळते. मी दर्शन घेते लगेचच. मी विविध कलाकारांच्या घरी जाते आणि प्रत्येकाकडे इतकं सुंदर मखर असेल, विविध पद्धतीने डेकोरेशन असेल, फुलांची आरास असेल, इको फ्रेंडली डेकोरेशन असेल, या सगळ्या गोष्टी बघितल्या खूप छान वाटतं बघायला. शर्मिष्ठासोबत ही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. ते म्हणजे मी आज शर्मिष्ठाच्या घरी येताना काहीतरी घेऊन आली आहे आणि ते काय आहे ते म्हणजे ही वही आणि पेन. हे मी का बरं आणलं असावं याची एक संकल्पना आहे. हा एक उपक्रम आहे जो शर्मिष्ठा आणि तेजस राबवत आहेत आणि त्यांच्याशी जेव्हा आपण बोलू, गप्पा मारू ना, तेव्हा या उपक्रमाबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळ मीडियामध्ये आणि तुम्ही मला आवर्जून बोलवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला बाप्पाचं दर्शन घेता आलं आणि इतकं सुंदर देखाव. मला सगळ्यात आधी त्या कॉन्सेप्ट बद्दल सांगा. हे कुणी केलंय, काय संकल्पना होती आणि कधी ठरवलं आणि कसं जुळून आलंय ते सगळं? ऍक्च्युली असं झालं की आम्ही दोघांचेही निर्माते म्हणून आमचं पहिलंच वर्ष आहे हे. आणि तुला शिकवेन चांगलाच धडा नावाची मालिका झी मराठीवर रात्री 8 वाजता छान गाजतीये. सगळ्यांच्या चर्चेत आहे ती. आणि ती कोल्हापूर बेस आहे. त्यामुळे आमचं असं झालं की आमच्या फिल्म काय म्हणते आपल्या सिरियलचं शूटिंग आम्ही कोल्हापुरातच सुरू केलं, देवीच्या मंदिरात सुरू केलं. आणि कोल्हापूर बेस असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की यावर्षी काहीतरी कोल्हापूरशी निगडीत असं काहीतरी डेकोरेशन असायला हवं. आणि मग तेव्हा लक्षात आलं की अरे कोल्हापूरशी निगडीत म्हणजे देवीपेक्षा वरचं काहीच असू शकत नाही, महालक्ष्मीच्या वर काही असू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही आमच्याकडे आर्ट डिपार्टमेंटला संदीप भोसले म्हणून काम करत होते, सो त्यांना आम्ही विचारलं की आपण काय करू शकतो. तर त्यांनी जे काही डेकोरेशन केले होते त्याचे बरेच आम्हाला सॅम्पल्स दाखवले. आणि तेव्हा आमच्या दोघांचंही असं एकत्रित ठरलं की अरे हे देवीचं करूया आपण. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की हे आम्हाला इको फ्रेंडली याच्यात हवं आहे, कुठेही पीओपी किंवा बाकी काही गोष्टी थर्मोकॉल वगैरे हे आम्हाला नको आहे. तो आपण काय करू शकतो त्या पद्धतीने, किंवा मग असं काहीतरी मटेरियल की ते रियूज झालं पाहिजे, पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं विल्हेवाट जरी नाही लावता आली तरी ते पुन्हा वापरता येऊ दे, इतकं ते सोपं आणि साधं असावं. मग विचार झाला की हे सगळं जे त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते पुठ्ठ्यामध्ये केलेलं आहे. हे उभं राहावं म्हणून तेवढंच लाकडाची फ्रेम वापरली गेली आहे. पण हे जे सगळे ज्या भिंती किंवा हे दिसतंय हे ब्रिक्स आपण म्हणू, हे सगळं पुठ्ठा आहे. अतिशय सुंदर वाटतंय. तुला कळेल की हा पुठ्ठा आहे. बरोबर, हा पुठ्ठा आहे, हे कापड आहे. याच्या आत आपलं नेहमीचं मंडपातलं जे टेबल असतं ते आम्ही बाहेर रेंटवरनं घेतो 5 दिवसांसाठी, ते टेबल आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही देवीचं महालक्ष्मीचं डेकोरेशन
उभं केलं. मला मूर्ती प्रचंड आवडली. बाप्पाचे जे डोळे आहेत ना ते असे छान जिवंतसे वाटतात, त्यामुळे ते खूप प्रसन्न वाटतं. पण आज मी आली कारण बाप्पाचं विसर्जन आहे, इमोशनल मुवमेंट आहे खरं तर आज. पण दर्शनाला यायचंच होतं मला. पण काय पद्धती असं विसर्जनाच्या दिवशी काय भावना असतात? बट ऑब्विसली आहे की आपल्या घरी कोणीही जे आपले जवळची व्यक्ती जरी आली असेल, ती जात असेल आपापल्या घरी, तरी जे दुःख होतं आपल्याला, तर बाप्पा तर आपल्याला माहिती असतो की ती व्यक्ती तरी वर्षातनं 4-5 वेळेला 8-10 वेळेला येईल तरी, पण बाप्पा आपल्याकडे वर्षातनं एकदा येतो. आपण मनोभावे त्याची प्रार्थना करतो, आपण जे काही आपल्याकडनं सेवा होऊ शकत असेल ती सेवा करतो. आणि जेव्हा जात असेल तर तेव्हा असं वाटत असतं की अरे आता परत एक 365 दिवस आपल्याला वाट बघायची आहे, त्यानंतर बाप्पा येणार आहे. तर त्यामुळे आणि कसं होतं माहितीये का, तो जो कोपरा असतो, जो 5 दिवस सजवलेला असतो, एक वेगळाच माहोल बनलेला असतो, तो लिटरली ते एक त्यातनं बाहेर यायला काही दिवस जातात की यार तो कोपरा खूप सुन्न वाटायला लागतो. तर त्यामुळे खूप वाईट वाटत असतं. म्हणजे मी 3 वर्ष झाले आता बघतोय, विसर्जन करताना शर्विष्ठाच्या डोळ्यातनं नेहमी पाणी असतंय. तिचा आताही थोडंसं इमोशनल झाली, पण येस ते एक खूप इमोशनल मोमेंट असतो त्या गोष्टीचा, त्या वेळेचा. पण येस काही करू शकत नाही, पण त्याच परत 300 दिवस त्याची वाट बघायची असते. त्याच्यानंतर आपण परत त्याला आगमनाची आपण एक मनापासून वाट बघत असतो. ती पण एक आनंद वेगळा असतो परत त्याला आणण्याचा. येस. आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण म्हणतोच, आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतातच. पण मला खरं तर उपक्रम ज्याबद्दल कळालं ना तुमच्या, की इतकं आणखीन इमोशनल झाली शर्विष्ठा. येस, तुम्ही इतका सुंदर उपक्रम राबवलाय की कोणीही जेव्हा बाप्पाच्या दर्शनाला येईल तेव्हा मोदक असतील किंवा काही मिठाई असेल, असं या सगळ्या गोष्टी न आणता तुम्ही वही, पेन, पुस्तक असेल किंवा डॉग किंवा कॅट फूड असेल, तर त्या गोष्टी आणाव्यात. या उपक्रमाबद्दल मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं. खरं तर हा उपक्रम राबवायला पाहिजे हे आम्हाला दोघांनाही दरवर्षी वाटायचं. की माझा एक भाऊ आहे अमोल सलगर म्हणून, आणि त्याच्याकडे आम्ही हे दरवर्षी बघायचो की एक वही, पेन असं ठेवलं जायचं. आणि आम्ही तेव्हा म्हणायचो की अरे ही किती छान कॉन्सेप्ट आहे आणि ही आपण घ्यायला हवी, आपण असं काहीतरी इनिशिएट करायला पाहिजे. पण ते 2-3 दिवसांनी विसरून जायचो. पुढच्या वर्षी गणपती यायचे, मग तेव्हा पुन्हा प्रॉब्लेम विसरून जायला असायचं की इतकं कामाच्या रगाड्यात असायचो की ते लक्षात नाही राहायचं. इन्व्हाइट करून पाठवायचो आणि ते करायला विसरून जायचो. पण या वर्षी मी आणि तेजसने व्यवस्थित बसून प्लॅनिंग केलं की म्हटलं तेवढंच नाही आपण करूया, फक्त माणसांसाठीच नाही तर आपण प्राण्यांसाठी सुद्धा काहीतरी करूया. कारण आमच्या घरामध्ये पेट आहे, माझी मांजर आहे आमची चिकू. सो आम्ही प्राणीप्रेमी सुद्धा आहोत, त्यामुळे आमचं असं झालं की फक्त माणसंच नाही, जगण्याचा इक्वल हक्क प्राण्यांना सुद्धा आहे, रस्त्यावर जरी असले ते तरी सुद्धा. सो त्यांना आपण काय करू शकतो, तर त्यांना आपण खाऊ पिऊ घालू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी करता येतात, पण बेसिक ही गोष्ट तरी आपण करू शकतो. तर म्हटलं की बाप्पा हे विद्येची देवता आहे, म्हणून मग आम्ही वह्या आणि पेन असा तिकडे उपक्रम हे केला. आणि त्यांनीच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये राहणारे प्राणी पण आहेत, तर त्यांना पण आपण काहीतरी खाऊ पिऊ घालूया. शिवाय आमचं असं झालं की पेढे आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या तशाच पडलेल्या असतात. म्हणजे आपण म्हणतो की हे बाप्पासाठी वगैरे, पण प्रॅक्टिकली बाप्पा काही ते खाणारे नसतात, त्यामुळे ते नंतर परत 4 दिवसांनी आपणच खायचे असतात. मग त्याच्यापेक्षा असं होऊन जातं की त्यापेक्षा प्राण्यांना काहीतरी मिळू दे. मुलांच्या भविष्यासाठी अनाथ मुलं बरीच शिकायचं इच्छा असते त्यांची, पण त्यांना काही मिळत नसतं, किंवा अनेक संस्था काम करत असतात त्यांच्यासाठी, पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात, त्यामुळे त्या सुखसोयी देऊ शकत नाहीत. पण मग बाप्पाने आपल्याला जर दिलेलं आहे तर आपल्या कमाईतला एक हिस्सा किंवा जे लोक येणार आहेत ते 100-200 रुपये खर्च करणार. सो प्रॅक्टिकली आपण बघायला गेलो तर ते 100-200 रुपये नकळत त्यांच्याकडे पुण्य जाणार आहे. आम्ही फक्त मार्ग मधला एक मीडिएटर म्हणून आहोत आम्ही, पण ते पुण्य त्यांना मिळणार आहे त्या दृष्टीने, आणि बाप्पाही खुश होणार आहे. तर श्रद्धाही ठेवूया, श्रद्धेपोटी आपल्याला बाप्पासाठी, देवासाठी आपल्या जे करायचे तेही करूया. आणि त्याच बरोबरीने ज्या समाजात राहतोय, ज्या समाजाचं आपण देणं लागतोय
त्यांच्यासाठी पण करूया. देव नक्की खुश होईल आपल्यापेक्षा, कारण ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे त्याला आपण देणारे कोण आहोत, अगदी. तो आपल्याला देतोय. तर आपण हा एक चांगला विचार करूया. आणि आपल्या घरी बाप्पा आल्यानंतर, देवी आपल्या घरी बसल्यानंतर आपण मनोभावे पूजा करतोच आहोत. अगदी. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणारच नाहीये की आपण आपल्या घरी आल्यावर आपण काही खायला प्यायला देत नाहीये, करत नाही आहोत. सो हे सगळं आपण करणार आहोत मनोभावे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की यावेळेला जर कोणी घरी प्रसाद बनवला असेल तो आणा, तो आणूया, तो वेलकम असेल ऑफकोर्स. आणि ह्याच्यामध्ये पण कुठेतरी सुरुवात करूया. नक्कीच. आणि तू जेव्हा मला उपक्रमाबद्दल सांगितलं तर त्याप्रमाणे मी ही वही आणि पेन आणली. तर हे बघ, तूच ओपन कर हे आणि बाप्पा पुढे ठेव. वा, हे असं काहीतरी मी पहिल्यांदा करते. तुला मिळणार आहे. कोणीतरी एक मुलगा शिकेल, कोणीतरी त्या वहीचा वापर योग्य पद्धतीने करेल. थँक्यू की सगळ्या लोकांना हा उपक्रम आवडला आणि आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांनी ते फॉलो केलं. त्यामुळे तुझं बघशील तर आमच्याकडे 3-4 पाकिटच आलेली आहेत पेढ्यांची. बाकी आम्ही सगळं आत ठेवलंय, पण जर तुला दाखवतात तर इतकं ह्यूज सामान आलंय. आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला, कारण हे एकट्या दोघांचं काम नाहीये. येणाऱ्या लोकांनी सुद्धा आम्हाला त्याच्यासाठी साथ दिली, जशी तू दिलीस. मग ती एक सुरुवात असते ना. आपण विचार करतो किंवा एखाद्याने केले असेल तर त्याचं कौतुक करतो, पण जेव्हा आपण करतो ते एक 4 लोक बघतात तेव्हा ते फॉलो करतात. आणि ते गरजेचं असतं एखाद्या आपल्या उपक्रमातून इन्स्पायर करणं. याच उपक्रमाविषयी सविस्तर सांगितलंय शर्विष्ठाने, पण तूही थोडं काही सांगायचं की कशा पद्धतीने तुला या उपक्रमाला रिस्पॉन्स मिळाला? बघ, बेसिकली रिस्पॉन्स जो मिळाला तो खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर मी फक्त हे नाही म्हणणार की रिस्पॉन्स मला फक्त आम्हाला काही गोष्टी आणून देण्याच्या बाबतीत रिस्पॉन्स मिळाला, पण आम्हाला बऱ्याचशा लोकांनी हा रिस्पॉन्स दिला की नेक्स्ट इयर पासून आमच्या घरात गणपती आहेत, तर आम्ही आमच्याकडेही तो उपक्रम राबवू. तर दॅट इज अ बिग थिंग. कारण की बघायला जाशील ना तर ऍट द एंड ऑफ 5 days आमच्या घरी ना 30 ते 40 बॉक्स जवळजवळ पकडून चाल ऑन एन ॲव्हरेज समजा मिठाईचे बॉक्स राहिले. पाव किलो जरी करत गेलं तर 12 ते 13 किलो मिठाई होते. ऑन अ सिरियस नोट, 12 ते 13 किलो मिठाई कोण खाऊ शकत नाही घरामध्ये. ती इथे वाट तिथे वाट, बरीचशी मिठाई ती खराब होऊन जाते. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे आयदर ते तुमच्या पोटात तुम्ही खाऊन तब्येती स्वतःच तुम्ही नुकसान करता. मी डायबिटीज असल्यामुळे सांगू शकतो. आणि ऍट दी अदर साइड तुम्ही अन्नाची नासाडी होते. ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा ऍटलिस्ट आज डॉग फूड किंवा कॅट फूड जे आहे त्या सस्टेनेबिलिटी असते 6 ते 7 महिने, 8 महिने, वर्षभराची त्याची व्हॅलिडिटी असते. तर ते फूड तिकडे जातं. पुस्तकं, पेन ही काही खराब होत नाही. एखाद्या संस्थेला दिली तर माइट बी 3 महिने, 4 महिने, 8 महिने, 6 महिन्याचा त्यांच्याकडे साठा राहील, जो बेसिकली आज न उद्या त्यांच्याकडे वापरला जाईल. त्याला एक्सपायरी डेट नसते. तर त्यामुळे आज न उद्या कोण ना कोणतरी त्या गोष्टी वापरू शकेल, याचा खूप आम्हाला आनंद आहे. आणि ऍट दी अदर डे आमचे काही मित्र मैत्रिणी पुण्याला राहणारे आहेत, गोव्याला राहणारे आहेत, त्यांनी पण मला सकाळी मेसेज केला की यार तेजस खूप छान इनिशिएटिव्ह आहे. आय थिंक सो मी पुण्यामध्ये पुढच्या वर्षीपासून आमच्या गणपतीला तो उपक्रम राबवेल. सो फक्त गोष्टी न देता तो उपक्रम त्यांनी पण राबवण्याचा प्लॅन केलेला आहे. तर हा एक खूप पॉझिटिव्ह आणि खूप चांगले वाईब्स मिळालेले आहेत. नक्कीच. आणि मलाही खूप आवडला हा उपक्रम आणि म्हणूनच मी त्याबद्दल जाणून घेतलं. आणि मला वाटतं या माध्यमातून ते आणखीन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि होतं काय, सेलिब्रिटी म्हणून आम्हाला बघितलं जातं, तर अजून आमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते की अजून आपण आपल्या मार्फत काहीतरी सांगावं किंवा हे करावं. कारण कधी कधी काय होतं की म्हणजे नुसतं आमचे फॅन्स आहेत किंवा एक चाहता वर्ग आहे, तर नुसतं कामाचं आपल्याला मला दाद मिळतच असते सगळ्यांकडनं. पण जर ही गोष्ट तरी फॉलो केली ना तरी सुद्धा खूप मला आवडेल हे माझ्या फॅन्सनी किंवा माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी हे फॉलो केलेलं. त्यामुळे मी हे आवाहन करेन की पुढच्या वर्षीपासून, आता तर 5 दिवस होऊन गेलेत,
पण पुढच्या वर्षीपासून प्लीज हे तुम्ही सुद्धा ही आयडिया घरी वापरा. कधी कधी नेहमी म्हणतात की आमची आयडिया चोरू नका, पण ही चोरा. ही ती महत्वाची फार गरजेची आहे, महत्वाची आहे. पप्पा आल्याने ते आणखीन प्रसन्न झालंय हो, सगळ्या हो, घरातलं हो, वातावरण. हो. पण धन्यवाद, तू वेळ दिलास आणि तुझ्या या सगळ्या उपक्रमाविषयी सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. थँक्यू प्रेरणा आणि थँक्यू सकाळ की तुम्ही या सगळ्या गोष्टीची दखल घेतली आहे. तुमचंच एक माध्यम असं आहे की मीडिया एक सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे की ज्यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकतेय. तुम्ही जर नसाल तर मला रसिक माझ्या प्रेक्षकांबरोबर संवाद साधता येणं शक्य नाहीये. आणि प्रेरणा, आय थिंक आता मला 16 वर्ष झाली आहेत इंडस्ट्रीमध्ये. सो थँक्स टू यू की तुम्ही दरवर्षी माझ्या प्रत्येक कोणत्याही घरातलं कार्य असू दे त्यात तुम्ही सगळे आवर्जून उपलब्ध असता माझ्यासाठी. तर थँक्यू सो मच सकाळ आणि थँक्यू फ्रेंड. थँक्यू सो मच.